नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? तर हा संक्रांतीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर सकाळची वेळ आहे आणि इथं ठेवलंय मी चहा. एकीकडे चहा ठेवलाय आणि एकीकडे गौरीसाठी पाणी तापत ठेवले. माझे आंघोळ वगैरे सर्व झालं होतं आणि रात्री माझं डोकं थोडंसं दुखत होतं म्हणून रात्रीची जेवणाची स्वयंपाकाची भांडी घासली नव्हती, तशीच ठेवली होती. तर आता मी सकाळी सर्व किचन वगैरे स्वच्छ केले, भांडी वगैरे सगळी घासून घेतली व्यवस्थित आणि म्हणलं की आता सुगड पूजायचे, कारण मी आज लवकर वौसायला जाणार आहे. तर इथं सुगड मी छान असे धुवून घेतलेत. आता स्वच्छ पुसून त्यांना व्यवस्थित असं पूजा वगैरे करायची. धुतलेत ह्यासाठी कारण की काळे वगैरे हात होतात आणि पुसून कोण कोण ठेवतं का, पण मी आज स्वच्छ असे धुतलेतच. तर ह्याच्यात बघा 2 कलरचे आहे ते बघा, 2 तुम्हाला वेगळ्या लालसर दिसतील जरासे आणि 3 आहेत ते काळे आहेत. मग माझा भांडी वगैरे सर्व लावली, सुगड स्वच्छ पुसून ठेवलेत आणि इकडं म्हणलं की माझं काम आवरपर्यंत कुकर लावला, हरभऱ्याची डाळ शिजत ठेवली कुकरला आणि म्हणलं की माझं आवरूपर्यंत कुकर होईल आणि आले की मला लगेच पटकन स्वयंपाक करता येईल. आज काय मी वेगळं काही करत बसले ना, नाश्ता वगैरे असं काही, म्हणजे थोडंसं शिरा वगैरे केला होता सकाळी त्यांच्यासाठी. एक्स्ट्राचा स्वयंपाक काय केला नाही, डायरेक्ट मी पुरणच घातलेला आहे. आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. तर इथं मी करत आहे सुगडची पूजा. छान अशी सुगड मांडून घेतले, त्याच्यामध्ये सर्व वाणाचं आपलं साहित्य असतं ते छान असं भरून घेतलं. हळद, कुंकू, तिळगुळ ठेवले, दिवा लावला, धूप ओवाळा छान असा. आणि आमच्या इकडं ना खण असा उघडा नाही ठेवत, झाकून ठेवतात असं छान असं. तर माझी सुगडची छान अशी पूजा करून झाली. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो. तर आज आहे मकर संक्रांती. तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर माझी सकाळची सर्व कामं आवरून झाले. सर्व कामं म्हणजेच की देवपूजा, रांगोळी, चहा, नाश्ता वगैरे सर्व करून झालेला आहे. नाश्ता काही करायचा नसतो आज दिवसभर, म्हणजे जोपर्यंत आपण वौसून येत नाही तोपर्यंत काही खायचं नसतं. तर मिश्रांचा आणि गौरीचा नाश्ता झालाय, मी फक्त चहा वगैरे घेतलेला आहे. तर माझं इथं खणाची पूजा सुद्धा करून झालेली आहे. बाहेर रांगोळी काढले आणि मस्त अशी मी रेडी झाले. साडी नेसली मी छान अशी. आता जायचं आहे मंदिरात मला वौसायला. तर हलकासा मेकअप केलाय, जास्त काय मेकअप मला येत पण नाही आणि आवड पण नाही, त्याच्यामुळे मी हलकाचा मेकअप केलाय छान असं. आता जायचं आहे मंदिरात. तर जर मंदिरात गर्दी नसेल तर मी तुम्हाला तिथलं मंदिर वगैरे सगळं शेअर करीन. तर गर्दी असलं तर काही जमणार नाही, कारण बायका वगैरे खूप असतात आणि गर्दीचं नाही जमत असं. तर खण वगैरे असतो सोबत, तर त्याच्यामुळे शूट वगैरे करायला नाहीत. आणि मी आणि गौरी जाणार आहे सोबत, माझ्या मैत्रिणी वगैरे नाहीयेत, त्या उशिरा जाणार आहेत. आणि कारण मी लवकर जाते, कारण मला दिवसभर दुसरी सुद्धा काम आहेत, म्हणून मी लवकर जाते आहे. तर आता मंदिरात जायसाठी मी तयार तर झाले होते छान असे. आणि मग आता खण वगैरे न्यायचं असतं, हळद कुंकू, मग कशात न्यायचा प्रश्न पडला. मग माझ्याकडे असं थाळी वगैरे काही सजवलेली नव्हती, म्हणून मी पटकन अशी आयडिया केली. माझ्याकडं जे लग्नात दिलेलं ताट असतं माझ्याकडे तेच होतं, त्याच्यामध्ये मी आपलं देवाचं वस्त्र वगैरे अंतरलं, त्याच्यावरती एक छोटंसं गोल असतं ते वस्त्र ठेवलं, त्याच्यामध्ये मग छान असं हळद कुंकू, तीळ गुळ. आणि आमच्याकडनं एकच खण घेऊन जातात, इकडं पद्धत आहे सगळेच खण घेऊन जातात. आणि वौसा थोडासा एका डिशमध्ये घेतला आहे. तर आपली ही थाळी अशी छान अशी रेडी झालेली आहे आणि मी सुद्धा छान रेडी आहे. तर आपण जाऊया आता मंदिरात. इथं छान असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात गेलो, छान असं विठ्ठल रुक्मिणीला वौसलं, छान असं तिळगुळ दिलं आणि इथं बायकांना पण हळदी कुंकू लावलं छान असं. जास्त काही गर्दी नव्हती, तरी बऱ्यापैकी बायका होत्या, म्हणून थोडंसं इथं मी शूट केलं आहे.
आणि इथं मी हळदी कुंकू वगैरे सर्वांना लावलं, त्यांनी सुद्धा आम्हाला हळदी कुंकू दिलं, खूप छान वाटलं. आणि तेवढ्याच आपल्या 5-7 बायकांना दिलं मी आणि पटकन लगेच घरी आले, जास्त वेळ काही थांबले नाही. तर बऱ्याच जणी पहिल्यांदा लग्न झालेल्या मुली होत्या, आल्या होत्या. ते काही मी त्यांचं शूट वगैरे नाही घेतलं, कसं असतं कुणाला आवडतं कुणाला नाही आवडतं, उगाच कसं चांगलं नाही वाटत ते, म्हणून आपल्या शूट घेतलं. आणि गौरीचं सुद्धा इथं छान असं शूट केलेलं आहे मंदिराच्या, म्हणजे तिथं गर्दी वगैरे काही नव्हती, तर तिला पण आवडतं. तर मी घरी आल्यानंतर ना थोडासा चहा वगैरे केला, चहा पिले, थोडंसं बसले. आणि सकाळीच मी कुकर वगैरे लावला होता डाळीचा, तर डाळ वगैरे छान अशी शिजली होती. मी काही पूर्ण स्वयंपाक केलेला तुमच्यासोबत शेअर नाही केलाय. तर मी इथे करत आहे आता पोळ्या, आणि एकीकडे मी आमटी सुद्धा केलेली आहे कटाची. तर आमच्याकडे येळवण्याची आमटी बोलतात, इकडं कटाची आमटी बोलतात. तर माझ्या पोळ्या वगैरे चालू आहे तिथं. आणि भजे वगैरे मी आधीच करून घेतले होते, कांदा आणि मिरची दोन्ही पण भजी केलेत मी, दोन्ही पण आमच्या घरात आवडतात. आणि एकीकडे आमटी उकळते तोपर्यंत एकीकडे मी पोळ्या करून घेतल्या. आणि मस्त असा महाराजांना आणि खणाला सुद्धा नैवेद्य दाखवतात आमच्या इकडं. तर पोळ्या वगैरे करून घेतला, छान असं आमटी सुद्धा उकळली आणि नैवेद्याचं ताट तयार केलं मी छान असं. मग नंतर महाराजांना नैवेद्य दाखवला, खणाला सुद्धा नैवेद्य असतो आमच्याकडे दाखवतात, तर नैवेद्य खणाला सुद्धा दाखवला. मग आम्ही तिघांनी मिळून छान अशी जेवणं वगैरे केली आणि थोडंसं मग आरामच केला. नंतरचा काही व्हिडिओ मी शूट नाही केला. तर असा होता छोटासा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.